बालभारती इयत्ता दुसरी मराठी पुस्तकातील पाठ्य आणि काव्य. कविता चौथी. माझे घर पलीकडे ओढ्यावर, माझे गाव ते सुंदर, झाडाझुडुपात आहे लपलेले माझे घर, माझ्या गावातून जाते चिमुकली हीच वाट, मला ओढुनिया नेते माझ्या घराशी ही थेट, पिंपळाच्या झाडापाशी लहानसे माझे घर, तुळशीचे वृंदावन, चिरेबंदी ओट्यावर, माझी आई तेथे दारी, माझ्या भावंडांचा मेळा, घरी गेल्यावर होतो माझ्या भोवताली गोळा, कमा येते चंदू येतो, भाऊ आला म्हणत मिठी मग सोडवितो, हातावर खाऊ दे. धडा 10वा. ये रे कोल्होबा. एक होती आजीबाई, तिची होती एक झोपडी, झोपडी भोवती होती झाडी, आजीच्या झोपडी मागे बोरीचे एक झाड होते, झाड बोरांनी भरून जाई, रात्री खूप बोरे झाडाखाली पडत, बोरे पाहून आजीला आनंद होई, आजी बोरे जमवून बाजारात विकायला नेई, तिला पैसे मिळत. पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा, गुपचूप बोरे खाऊन जायचा. सकाळी आजी पाहायची झाडाखाली बोरे नसायची, तिला आश्चर्य वाटायचे, कोण बरं येतं, कोण बोरं खाऊन जातं, बोरांची राखण केलीच पाहिजे, रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे, बोरांवर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे, असा तिने विचार केला. त्या रात्री आजी जागी राहिली, तिने कोल्ह्याची करामत पाहिली. ती मनात म्हणाली, अरे कोल्होबा, सोकावलास काय, गुपचूप येऊन बोरं खातोस काय, थांब आता तुझी खोडच मोडते, पुन्हा कसा येतोस तेच मी पाहते. दुसऱ्या रात्री आजीने गंमत केली, झोपडीत गुपचूप लपून बसली. सोकावलेला कोल्होबा हळूच आला, बोरे खाण्यात दंत झाला. अरे बापरे, तेवढ्यात काय झाले, आजीबाईच्या झोपडीतून खूप दगड आले, कोल्होबाचे अंग शेकून निघाले, कोल्होबाचे डोके सडकून निघाले, कोल्होबाला खूप मार बसला, तो भिवून पळून जाऊ लागला. आजी खो खो हसत म्हणाली, ये रे कोल्होबा, बोरं पिकली. कोल्होबा रडत रडत म्हणाला, नको नको आजीबाई, माझी खोड मोडली.